हे आपल्या बर्गरचं साहित्य बघा लागणारं. बटाटे मी आहे ना 7 उकडून घेतले ती बघा बटाटे. आणि हे आता बटाटे आपण बारीक करायचे. आणि हे बर्गरचे पाव आहे ते. आणि त्याला बर्गरला लागणारं काही साहित्य आहे. हे चाट मसाला आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, धना पावडर आहे, जिरं आहे ते, आणि कांदा, पत्ताकोबी, टमाटा, हिरवी मिरची 4 कापून घेतल्यात आणि उकडून वाटाणा घेतलाय. आणि डबू मिरची बघा, ही शिमला मिरची म्हणतात ना ती मिरची आहे, बारीक कापून घेतल्या. आणि हे बर्गरला लावून आपण असे गोल गोल चकते घेतले बघा, कांद्याचे, काकडीचे, टमाट्याचे पाडून घेतले ते. आता आपण आहे ना बटाटा हा बारीक करूया आणि भाजी बनवूया. आणि भाजी बनवताना दावते तुम्ही बघा. अशी भाजी आपली बारीक केली आहे मी. अशी भाजी बारीक करायची एकदम, अशी एकदम मस्त बारीक केली. कढई गरम झाल्या, तेल घालूया आपण भाजी बनवायला. तेल घातलंय. आता तेल गरम झाले. आता तेलामध्ये आपण कांदा भाजूया. छान तेलामध्ये भाजला ना मस्त म्हणजे भाजी होते. आता मिरची टाकूया आपण. शिमला मिरची टाकूया. चांगली भाजी तेलात टाकून भाजून घ्यायच्या चांगल्या. कच्च्या भाज्या असतात ना ह्या, मग चांगली तेलात शिमला मिरची, टमाटा भाजून घ्यायचं, पत्ताकोबी. आता 1-2 मिनिटं चांगली भाजून घेऊया आपण. आणि वाटाणा आपण उकडून घेतलाय. आल्या लसणाची पेस्ट आपण टाकूया. बर्गर आहे ना घरचं साहित्याने छान बनतो आपला. जिरं आणि गरम मसाला घेतलाय बघा आपण. धना पावडर घेतल्या. आणि साधारण हळद टाकायचे. लाल तिखट घेतले. लाल तिखटाने आपला स्वाद येतो.
चाट मसाला टाकूया आपण. नसला तर लिंबू पिळू शकता आपण. आणि आता आपली बटाट्याची भाजी हो का बारीक केलेली ही टाकूया आता. आणि मीठ टाकूया चवीपुरता. मस्तपैकी आपल्या बर्गरची भाजी बनली ना बघा घरच्या घरी छानपैकी. आता आपण हे ना कोथिंबीर टाकूया. भाजी आपली चांगली बनली ना मस्तपैकी. तर एकसारखं आपण हे करूया. मस्तपैकी टमाटा शिमला मिरची आपली चांगली बघा मस्त झाली ना बनली त्याच्यात. आता आपण आहे ना चीज टाकूया. चीजचे मी तुकडे तुकडे करते छोटे छोटे. चीज नसलं तुमच्याकडं अमूल बटर असलं तर अमूल बटर टाकू शकता. चीजनं आपल्या स्वाद बघा वेगळाच येतो. चीज नसलं तरी पण तुम्ही अमूल बटर टाकू शकता, असं काय नाही. बघा आपलं चीज सगळीकडे मस्त बनलं ना. आणि भाजीचा कलर पण छान आला बघा आपल्या. आता आपण आहे ना बर्गर मध्ये घालूया भाजी. थोडा वेळ थंड होऊन झाली की. हो का. आता मी थोडीच घेते म्हणजे गार होईल भाजी माझे. अशी आपली बर्गरची भाजी बघा. हो का. असा आपला बर्गरचा पाव आहे. असा बघ कापायचा मधोमध. हो का. असा कापायचा. असा पाव कापायचा आपला बर्गरचा. आणि त्याला हे लावूया आता टमाट्याचा सॉस लावूया. हो काय. असं हे लावायचं. हे खायच्या बाजूला लावायचं असं टमाट्याचा सॉस. आणि हे वरची बाजू आपली बर्गरची त्याला पण लावायचा. असा लावायचा. आता ह्याला पण लावून लावते मी. असे लावून झाले बघा आपले. आता आपण आहे ना भाजी लावूया. हो का. अशी भाजी लावायची त्याला. तुम्हाला जेवढी हवी तेवढी लावू शकता भाजी. बर्गर मध्ये बसवल तेवढीच. हो का. अशी लावायची भाजी.
आणि त्याच्यावर आहे ना असं चिप्स ठेवायचं, असे काकडी, टमाटा असं ठेवायचं आणि वरण आहे ना असं हे करायचं. मस्तपैकी आपला बर्गर बनतो. पण आता ह्याला पण लावूया, भाजी लावूया आपण. घरच्या घरी बनते बघा भाजी आपली, घरच्या साहित्यानं मस्तपैकी. ते काकडी लावायची, असा कांदा, टमाटा आणि असं आपण परत लावून असं ठेवायचं वरती. आणि आता आपण गरम करूया, बर्गर गरम करूया. आता तेल घालूया, 1 चम्मच तेल घातलाय. कारण आपण आहे ना अमूल बटर टाकलं ना तर जळू नये म्हणून टाकायचं तेल. मग आता असं बर्गर त्याच्यात हे करायचं. वरती पण टाकूया आपण अमूल बटर असं, म्हणजे छान मग पलटी केलं ना मस्तपैकी आपलं मग बनणार ते. लय करपून द्यायचं नाही, कांदा भाजून घ्यायचा मस्तपैकी. तर एक आपण भांड्यात काढूया आणि असं साईडनं आपण ऊन पण करू शकतो. मस्तपैकी हो का असं बनतं. अमूल बटर टाकतो. आधी असं ऊन केलं ना मस्तपैकी छान बनतात. साईडला पण लागतं आपला मसाला आणि हे होऊन जातं. आणि वरती पण लावूया आपण, म्हणजे छान परत पलटी केल्यावर पण आपला मस्तपैकी लागतं बटर. आता आपण पलटी करूया. बदला ना मस्त विकतला मग बर्गर बन का मस्त बनला आपला. असं आपली बर्गरची रेसिपी आहे बघा, अशी बनल्या घरच्या घरी बनवलेली आहे रेसिपी ही. तुम्ही बर्गर बनवून खाऊन बघा.